झड पोचतंय त्या गरीब कष्टकरी माणसावर. त्याच्याजवळ आता दिवाळीत पैसे नाही आहे, पोरीला कसं युनिफॉर्म आणावं, कशा पद्धतीचं ते दिवाळी करावं, हे त्याच्या मागं. मी एका म्हटलं कशाला दिवाळी करतं रे काय, म्हणजे बच्चू ते मानसिकता झाली आहे ना, का किमान थोडंसं गोड तर करावं लागेल ना, थोडे कपडे तर आणावं लागेल ना. त्या मानसिकतेत मरतं हो. दिवाळी करता येत नाही म्हणून आत्महत्या होत आहे, किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि एका इकडे एवढे फटाके फोडतंय का त्याच्या आयुष्याला जितके पैसे लागतं जगाला तेवढे फटाके फोडणारी लोक. एवढी विषमता आहे देशामध्ये. एवढ्या मोठ्या बिल्डिंगा झाल्या, एवढे पैसे झाले, आणि दुसरीकडे राहाले घर नाही आहे, झोपाले घर नाही आहे. ह्या विषमतेवर कोणी बोलावत. आणि जेथपर्यंत सरकार कर्जमाफीची हमीभावाच्या संदर्भात, दिव्यांग आणि मेंढपाळ आणि मच्छीमाराच्या संदर्भात निर्णय घेत नाही, ठोस निर्णयाशिवाय आम्ही मागं हटणार नाही. काही झालं तरी 72. पंजाबच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं आंदोलन झालं त्या ताकदीनं ते आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे. दुसरा एक प्रश्न म्हणजे आज सगळेच विरोधक निवडणुकांच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाकडे जात आहेत. खरं तर गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधक जात आहेत. आपण देखील EVMच्या बाबतीमध्ये काही प्रश्न निर्माण केलेले होते. आपण जाणार आहात का किंवा आपण नाही आहात? चांगली गोष्ट आहे. ते EVMच्या विरोधात एकत्र करूनच आपण आंदोलन केलं पाहिजे. पण मुळात हे रोप आणलं कोण? काँग्रेसनंच आणलं ना. काय गरज तर नव्हती तेव्हा. आणि त्याचं आता वटवृक्षाचं रूपांतर BJPनं केलेलं आहे. तेव्हा BJP नरेंद्र मोदी म्हणत होते की EVM मशीन बेकार आहे, हे लोकशाहीला घातक आहे. आता तेच त्याचा वापर करून ते शस्त्र बनवत आहे चला. आणि सगळ्यांना बिलकुल संपवायचाच विचार केलेला आहे. माझं म्हणणं आहे का जे VVPAT तुम्हाला दिसतं त्याच्यावर जे काही चिन्ह दिसतं ते आमच्या हाती द्या ना, त्याला नंबर टाका. मग उद्या तुम्ही जर म्हटलं का बा माझं मतदान दाखवा मला, ते मला भेटलं का नाही भेटलं ते दाखवू शकतं सरकार, निवडणूक आयोग. मग यांना लाज नाही वाटत साल्यांना का हा मूलभूत अधिकार आहे ना घटनेनं दिलेला. माझा मूलभूत अधिकार आहे का माझं मत गेलं कुठं ते मला पाहायला भेटत नसेल तर राहिलं काय शिल्लक. जसं आपण बॅलेट पेपरवर आपलं नाव आणि सही राहायची, बॅलेट क्रमांक राहायचं, तसं VVPAT क्रमांक द्या, त्याच्यावर नाव टाका, सही घ्या आणि ते मतपेटीत टाका. राहू द्या ना EVM मशीन. पण जे VVPAT हाती येतं तो मतपेटीत टाका ना. वेळ पडलं तर ते मोजू आपण. ते करणार नाही कारण हे नामर्दाची औलाद आहे झाले. यांना काम करून मतं जिंकायचे नाही तर मशिनीच्या माध्यमातून निवडून यायचं आहे. हे खरे रामभक्त असेल ना, प्रभू रामचंद्राचे एकवचनी असेल किंवा हे खरोखरच त्याचे खरं भक्त असेल तर यांनी हे करावं. याच्यात काही नाही करावं लागत, काही बदल करायची गरज नाही आहे, फक्त एक मतपेटी ठेवायची आहे. भाऊ दुसरा एक प्रश्न म्हणजे आपल्या कार्यालयाला जी जागा मुंबईमध्ये दिली गेलेली होती ती देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा आदेश रद्द केलेला आहे. कसं बघता एकूणच निर्णय? म्हणजे ते पलटले सापासारखे. आता ते काय गरज सर्व वैद्य मरो. भाजपाचे तर मूळ त्यांना कोणी मित्र नाही, त्यांचं कोणी बाप नाही, त्यांची कोणती माय नाही, कोणी त्यांना काही लेनदेन नाही. खुर्ची म्हणजे सर्व काही. खुर्ची कशी भेटन, काय काय करता येईल म्हणे नाही का ते देवेंद्रजी अजित पवारला, मी कुवारा राहीन पण लग्न करणार नाही. आता मांडीवर घेऊन बसतंय. हे असे बोलबच्चन. आता कोणते देवेंद्र खरे समजाव? ते अजितदादाच्या विरोधात बोलणारे देवेंद्र खरे समजाव का अजितदादाच्या मांडीवर बसणारे देवेंद्र खरे समजाव? मित्रपक्षांना आलेला अनुभव यापूर्वीच्या काळात जो मित्रपक्ष तुम्ही सांगा. हे दुश्मन होते ना अजित पवार, हे यांचे दुश्मन. यांच्यावर 70,000 कोटीची चौकशी लावली आणि त्यांच्या मांडीला मांडी घेऊन बसले आणि शिवसेनेला बाजूला केलं. दुश्मन साथ में लिया और दोस्त को हटा दिया. ही प्रवृत्ती आहे. जे काही सांगा लागते का हे दिसतंच ना. मी जे सांगतो याच्यात खोटं आहे का? हे असं खरंच आहे. आणि त्यांनी ही भूमिका बजावूनच आतापर्यंत सत्तेत आले. त्यांचा कुठला अजेंडा नाही, कुठलं योगदान नाही. काय केलं तुम्ही देशासाठी ते काही दिसत नाही. फक्त सत्तेपुरते मर्यादित राहिलेला भाजपा आहे. तुम्ही सांगा जे बिचारे कित्येक वर्ष या भाजपामध्ये काम केलं आहे, ज्यांच्या अंगावर गुन्हे काय दाखल झाले, अयोध्येच्या राम मंदिरात त्यांनी आम्ही पाहतो सगळे कष्ट उचलले, ते भाजपातले मूळ कार्यकर्ता सत्तेत कुठे दिसतं काय सांगा बरं? काही राष्ट्रवादीचे घेतले, काही काँग्रेसचे, काही इतर पक्षातले, असं करूनच मूळ फक्त आता देवेंद्र दिसतं त्याच्यात. मुख्यमंत्रीच फक्त भाजपचा आहे, बाकी तर सगळं मंत्रिमंडळ तुम्ही काँग्रेसचंच आहे, राष्ट्रवादीचंच आहे. कुठं तुमचे तत्वन काय म्हणजे सगळं इतके बदमाश आहे हे. म्हणजे ते म्हणतात ना बटेंगे तो कटेंगे नारा आणला.
एक आहे तो सेफ आहे. आता शेतकरी सेफ आहे का हो? तो हिंदू नाही आहे का? शेतकरी हा आता हिंदू नाही आहे, तो मतदानाच्या वेळेस हिंदू होता. रोज 12-13 आत्महत्या होते शेतकऱ्याचा, तो हिंदू शेतकरीच मरतोय, तो तुम्हाला हिंदू वाटत नाही, पण मतदानाच्या वेळेस तो गरीब तुम्हाला हिंदू वाटतंय. मत घ्या पुरतं. एक है तो सेफ है हा नारा लोकांच्यासाठी नाही तर नेत्यांच्यासाठी आहे असं दिसते फक्त भाजपसाठी एक आहे तो सेफ आहे. म्हणजे आता ते नवीन आणलं त्यांनी, मराठवाड्यात यात्रा काढणार म्हणतंय का आय लव्ह मोहम्मद का आय लव्ह महादेव. म्हणजे बिलकुल काही ना काही असं अशी व्यवस्था निर्माण करा का तो काय म्हणते ना का बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे. बापाले पायदळी तुडवायचं, नेत्याचे झेंडे घेऊन मिरवायचं, अशी मानसिकता निर्माण करतं हे राजकारणी लोक आहे. आमच्या लोकांना ते समजत नाही. ज्या मायनं 9 महिने पोटात तुम्हाला ठेवलं, ती माय आमची अडचणीत आहे, ती दुःखात आहे, तिचे स्वप्न पूर्ण होत नाही, आणि आम्ही हे साले नेत्यांचे झेंडे घेऊन, पार्टीचे झेंडे घेऊन मिरवत राहतोय. अरे मी सांगतोय, बच्चूकडवर निष्ठा ठेवू नका, कुठल्याच नेत्यावर निष्ठा ठेवू नका. निष्ठा ठेवायची नंतर मायबापावर ठेवा, त्या भूमीवर ठेवा. ह्या नालायक नेत्यावर कोणावरच निष्ठा ठेवू नका. पण गावात निष्ठावून तयार केले ना पार्टीचे मजबूत, मेल्यानंतर यांच्या ढुंगणाले झेंडे चटकून द्यावं लागेल, अशी व्यवस्था आहे. आपण म्हटलं की एक वेळ नागाचं विष परवडेल पण भाजपचं नाही, काय ही उद्विग्नता आहे? नागाच्या नाग ते कसं आहे, कम से कम उपचार करता येतं. हे उपचार करायची वेळच आणत नाही ना. तुम्ही सांगा, आज शिंदे साहेबाला आणि अजितदादाला गोपनीय विचाराबरोबर बैठकीत घेऊन ते काय म्हणतात तर ते तुम्हाला सांगन का हे किती विषारी आहे म्हणून. पण ते बोलू शकत नाही. ईडी आहे अंगावर ते तलवार, इकून निघाले का तिकून तलवार मारलीच होय. पाय छाटणार, मुंकही छाटणार, धड शिल्लक राहील. ना बोल सकते हो ना चल सकते हो. भाऊ, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरं तर गृह खातं आहे. पुण्यामधलं तर आपण प्रकरण बघितलं तर धनगेकर विरुद्ध आता चंद्रकांतदादा पाटील असं वॉर खरं तर चालू आहे गुंडगिरीवरून. तर काय एकूणच परिस्थिती आहे पुण्यातली, किंवा काय सांगू? गृह खातं आहे कुठे इथे? ते तुमच्यासाठी आहे का? ते फडणवीस म्हणून हां इथं हे करा. मला माहीत आहे एक नागपूरचा, त्याला इतकं फसवलं का गुप्ता काय कुठला परिवार होत आहे ते नाही सोबत राहिला म्हणून त्याला बिलकुल संपूर्णच टाकलं आहे. लहान लहान गोष्टीसाठी गृहमंत्री फोन करते, याला अटक करा, त्याला हे करा. आणि हे सगळे आम्ही पाहतोय प्रत्येक जिल्ह्यात गुंडे तयार करून ठेवले, वाचाळवीर तयार केले. म्हणजे पूर्ण सांगितलं का जे करायचं असेल ते सगळं करा. रेती तस्करी आमची, ते गुटखा तस्करी आमची, सगळे आम्ही बिलकुल. जेवढे तुम्ही सरकारमध्ये कमावत नाही ना तेवढे आता तुम्ही गावात प्रत्येक ठिकाणी गुटखा दिसते का नाही दिसत? हाय बंदी, पैसा जाते कुठं? पोलीसवाल्याला दिसत नाही, तुम्हाला दिसतं ना, यांना दिसत नाही. वाळूची तस्करी तच्च्या तशीच आहे सगळं. आता ते रमी बंद झाली म्हणून तर तिथं यांचा हात होत आहे प्रचंड. आम्ही पाहतोय गुंडागर्दीतूनच गावागावात गुंडे तयार करायचे, तालुक्यावर गुंडे करायचे. त्या गायीच्या बाबतीत असंच आहे. ते तुमच्या खोतले बोंबला लागले, कोणते ते कोण काय नाव ते सदाभाऊ खोतला, आणि तुम्ही भाजपचे आमदार, आणि तेच आता बजरंग दलच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे. अरे ते तुमच्यासोबत भांडते तर लोकांसोबत कसा व्यवहार करत असेल? गाय महत्वाची आहेच, मायच आहे ती आमची, पण तुम्ही एकत्रित गुंडागर्दी चालतं. म्हणजे एकत्रित गोरक्षण ठेवलं तर अनुदान आहे, आणि जो शेतकरी घरी गाय ठेवतो त्याला अनुदान नाही. म्हणजे कार्यकर्त्याला पोसायचं फक्त. प्रचंड गुंडे तयार करायचे नाही. आम्ही पाहतोय धर्मानं मानत नसन, जातीनं मानत नसन, पैशानं मानत नसेल तर तलवारीनं मानणार. चल म्हणजे आता याच्यानंतर तुम्हाला काही बोललंय तर घरातून उचलून नेणार तुम्हाला भाजपवाले, मारून टाकू साले हो. तो वाल्मिक कराड कोणं पैदा केला? तो घयाळ जो आहे कोणं पैदा केला? यांनीच केलाय. काय होतंय त्यांचं? काय होणार आहे? काही होत नाही. मी सांगतोय बिलकुल. हे सगळे ना, हे अधिकारी यांना साले सगळे हे लाचार झालेले आहे. यांना पहिले लातर तुडवलं पाहिजे. हे घटनेनुसार कायद्यानुसार कधीच कारवाई करत नाही. एक फोन गेला का ते होत्याचं नव्हतं करतं, नव्हत्याचं होतं करतंय. म्हणजे सरळ SP ला एवढे दबाव असतं मुख्यमंत्र्याचे का एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीनं वागला तरी त्याच्यावर कारवाई होणं याच्यासाठी धावपळ असतं सगळी.
पूर्वी पक्षाध्यक्ष, पक्षप्रमुख किंवा अध्यक्ष अशी प्रचलित खरं तर राजकारणामध्ये पदं होती, पण आता एक नवी पद झाले की बॉस, पक्षाचा बॉस. कालच देवेंद्र फडणवीस म्हणले की घायवळ प्रकरणात मी त्यांच्या पक्षाच्या बॉस सोबत बोलतो. तर कशा पद्धतीने राजकारण चालू आहे? काय झालंय का ही ते म्हणतं ना ते हुशार लोकांची गुंडागर्दी कशी असते ना, ते मस्त तशी आहे. आपण कसे करताय, आपले जे गावातले जे बिचारे अळाणी असते का नाही, ते वेगळ्या पद्धतीचे ते दिसून पडतात. हे झाले गुंड दिसूनच पडत नाही. हे कुठून वार करते पतच लागत नाही. हे धर्माच्या वारानं मारणार तुम्हाला. ते धर्मातली गुंडागर्दी, जातीतली गुंडागर्दी, तुमची पैसे आणि तस्करातली गुंडागर्दी, हे सगळं बरोबर निर्माण केलेले आहे. तुम्ही गोरक्षक म्हणून रक्षक कमी आणि गुंडच जास्त पैदा केलेले आहे. हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि सगळ्या यंत्रणेवर आमचा हात असला पाहिजे. म्हणजे ते पहिले मोघल कसे करायचे, कहा भी जाएंगे तो हमारे शिवाय कुछ नाही. भाजपा म्हणून तेच होईल या देशामध्ये. व्यवस्थित गारद मी सांगतो ना, हे भाजपच्या कार्यकर्त्याला महागात पडणार आहे. मूळ भाजपचा कार्यकर्ता ज्यांना अंगावर गुन्हे दाखल केले, आयुष्य केले, तू कुठं दिसतं सत्तेत दाखवा ना मला. तू कुठंच दिसत नाही. तस्करीमध्ये नवीन आलेला, इकडला घेतलाय उसना. ते काय म्हणतंय, हां वाळूमध्ये कोण चांगलं आहे, राजकारणाकडे बच्चू कडू चांगलं आहे, तर घे त्याला पक्षात. वाळूमध्ये कोणाची तस्करी चांगली आहे, हां कोल्हापूरमध्ये हा वाळू चांगला आहे याची गुण, हां त्याला पक्षात घे, त्याला बळ दे, त्याला पैसे कमावू दे, त्याच्यातले आपल्याला घेऊ दे. हे सरळ असंच प्रकार चालू आहे. खरं तर दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं. मात्र पंचनामे अजूनही झालेले नाहीत. फक्त 3 ते 4 जिल्ह्यांचेच पंचनामे हे पूर्ण झालेले आहेत अशी माहिती आहे. आणि दिवाळीपूर्वी मग हे पैसे आता मिळणार नाही आहेत. पंचनाम्याचं सोंग मुद्दामून आणलेलं आहे. कसं आहे, वास्तविक जेव्हा आम्ही अतिवृष्टी जाहीर करतोय, अतिवृष्टी जेव्हा आपण जाहीर करतो तेव्हा त्याची गरजच नाही. आपण सरसकट केलेली आहे. जे काही व्यवस्थित त्यांनी काय म्हटलं आहे का, आता किती MM पाऊस पडला हा विषय महत्त्वाचा नाही आहे. नुकसान झालं आणि MM मोजण्यात काही अर्थ नाही आहे. आणि मग आता सरसकट सगळ्यांना पैसे दिले पाहिजे. त्याला पंचनाम्याचं सोंग आणून मुद्दामून त्याला मदतीपासून दूर ठेवण्याचा जो कार्यक्रम आहे तो फार चुकीचा आहे. कारण दुष्काळ जेव्हा जाहीर होतं आहे, त्यांनी काय म्हटलं आहे, दुष्काळजन्य परिस्थिती आहे. ओला दुष्काळ असा शब्द जरी वापरता नाही आला तरी दुष्काळाच्या सगळ्या गोष्टी आम्ही जाहीर करणार आहोत, सगळ्या निकष लागू करणार आहोत. विषय संपला ना. आता पंचनाम्याचं सोंग पाहिजे कशाला. आता डायरेक्ट पैसे टाका खात्यावर. वारंवार अजितदादा राज्याचा आर्थिक घडी व्यवस्थित आहे म्हणूनच आम्ही लाडकी बहिणीला पैसे देऊ शकतोय वगैरे, पण शालेय पोषण आहारासारख्या व्यवस्थेची देखील 4-4, 5-5 बरोबर आहे. 7.5 लाख कोटी म्हणजे आता आमचा कोणता महिना सुरू आहे, ऑक्टोंबर आलेला आहे. म्हणजे अर्धे पैसे तर जमा झाले असेल का नाही, टॅक्स रूपातून जे काही जमा झाले. मग त्याच्यातले नाही म्हटलं तर 4 ते 5 कोटी रुपये तुमच्या जवळ आलेले आहेत. लाडकी बहिणीला जाऊन किती जाईन, 40,000 कोटी. त्याच्यातले अर्धे कापले यांनी. कारण त्या निवडणुकीच्या अगोदर ज्या लाडक्या होत्या आता त्यांच्या वैरी झाल्या. आणि आता राहिले पैसे मग काय, कर्मचाऱ्याचे पगार आहे ते वर्षाला 2.5 लाख कोटी लागतं. तरी यांच्याकडे 4 कोटी रुपये शिल्लक आहे. हे नवीन सोंग तयार केलं आहे, लक्षात घ्या. पैसे नाही त्या लाडकी बहिणीला एवढं याच्यामध्ये ठेवायचं आहे मानसिकतेमध्ये. पहा, आम्ही तुमच्यासाठी आमचं राज्य आज अडचणीत आलं आहे, तुम्हाला ते पैसे देतो आहे. आणि आता तर नवीनच रेट आहे मंत्रालयात. प्रत्येक खात्याचं पहिले कसं होतं, टेंडर झालं कामानासाठी पैसे द्यावं लागत जाय, टेंडर निघाले का पैसे द्यावं लागत. आता प्रत्येक बिलामागं जर पैसे दिले नाही तर पैसेच भेटत नाही. म्हणजे पैसे द्या मग तुमचं बिल भेटन, अशी एक नवीन पैसे कमवायचं साधन निर्माण. आणि पुऱ्या महाराष्ट्रात काय पैसा नाही म्हटला तर त्याला वाटतं बिल निघालं लाख पाय, लय झालंय. ठेकेदारांचे बिल अटकून ठेवले आहे मुद्दाहून. सगळा बिलकुल व्यवस्थित प्रत्येक घटकावर, प्रत्येक याच्यावर कसे पैसे कमवता येईल अशी एक व्यवस्था निर्माण केली. पैसे नाही आहे यांच्याजवळ. तुमच्या साल्या बंगल्याच्या दुरुस्त्या सुरू आहे, तुमच्या पगार सुरू आहे. कोणता पगार थांबला हो? दुष्काळाची झड फक्त शेतकरी, मजूर, कष्टकरी, गावकऱ्याला भेटली. व्यापाऱ्यावर धड दिसतं का तुम्हाला? आता आमच्याजवळ पैसे नाही आले तर मार्केट कमी होईल, पण झड तुम्ही अधिकारी कर्मचाऱ्यावर दिसतं का? काहीच दिसत नाही. त्यांचा एक खडकूही कमी झाला नाही. झड पोहोचतंय त्या गरीब कष्टकरी माणसावर.
त्याच्याजवळ आता दिवाळीत पैसे नाही आहे, पोरीला कसं युनिफॉर्म आणावं, कशा पद्धतीचं ते दिवाळी करावं, हे त्याच्या मागं मी एका म्हणाला कशाला दिवाळी करतं रे काय म्हणजे बच्चू भाऊ ते मानसिकता झाली आहे ना का किमान थोडंसं गोड तर करावं लागेल ना, थोडे कपडे तर आणावं लागेल ना, त्या मानसिकतेत मरतं हो. दिवाळी करता येत नाही म्हणून आत्महत्या होत आहे, किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि एका इकडे एवढे फटाके फोडतंय का त्याच्या आयुष्याला जितके पैसे लागतं जगाला तेवढे फटाके फोडणारी लोक, एवढी विषमता आहे देशामध्ये. एवढ्या मोठ्या बिल्डिंगा झाल्या, एवढे पैसे झाले, आणि दुसरीकडे राहाले घर नाही आहे, झोपाले घर नाही आहे. या विषमतेवर कोणी बोलावत नाही, तुम्ही चॅनलवाले दाखवत नाही, कारण तुमचे अर्धे अधिक चॅनल सगळे खपलेलेच आहे. त्याचे जे मालक आहे ते सगळे झाले भामटे लोक आहे सगळे. तुम्ही दिसता सामान्य, पण तुमचा मालक तर घोडगंबाडच आहे ना सगळं. आज महाविकास आघाडी निवडणूक आयोगाला भेटणार आहे, तर यामध्ये राज ठाकरेंचा सहभाग आहे. राज ठाकरे आता काँग्रेसचे नेतृत्व ते घेतात. चांगली गोष्ट आहे, कायम राहावं म्हणजे झालं.